हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपण ज्यावेळेस मोडाल्सबद्दल डिस्कशन करत असतो त्यावेळेस आपण ऑब्लिगेशन आहे किंवा एक ड्युटी आहे, नैतिक कर्तव्य आहे, या अर्थाने आपण मोडाल्स वापरलेले असतात. कालच्या लेक्चरमध्ये आपण शूडबद्दल डिस्कशन केलेलं होतं. त्यात देखील आपण बघितलं की शूडचा वापर आपण ड्युटी किंवा ऑब्लिगेशन म्हणून करतो आणि त्याच पद्धतीने मस्ट आणि ऑट टू हे दोन महत्त्वाचे मोडाल्स वापरलेले असतात. ते कसे वापरायचे, ते निगेटिव्ह सेन्समध्ये कसे वापरायचे आणि त्याचबरोबर फिल इन द ब्लँक किंवा स्पॉट द एरर किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे आपल्याला जे क्वेश्चन्स विचारलेले असतात त्यामध्ये आपल्याला नक्की कशा पद्धतीने ते प्रश्न टॅकल करण्यासाठी रूल अप्लाय करावे लागतात या सगळ्याबद्दल आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन करणार आहे तिथे जिथे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही नोट्स देखील काढा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मस्टच्या वाक्यात जर आपण एक मोडाल म्हणून केलेलं असेल तर तिथे आपण ती गोष्ट करणं बंधनकारक आहे, ते केलंच पाहिजे अशा अर्थाने आपण मस्ट वापरलेलं असतं. आणि तसंच थोड्याफार अर्थाने आपण ऑट टू हे सुद्धा मोडाल वापरलेलं असतं. या दोघांमध्ये बेसिक काय फरक आहे तर इथे मस्टमध्ये आपण जे काही सेंटेन्स बनवलेलं असतं हे करण्यावाचून आपल्याला काहीच पर्याय नाही आहे. हे करणं कंपल्सरी आहे आणि ते करावंच लागणार आहे, हे अटळ आहे. आणि ऑट टूमध्ये आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बंधनकारकच आहे असं म्हणतो पण तिथे आपलं ते एक नैतिक कर्तव्य असतं. ठीक आहे, त्यामुळे नैतिक कर्तव्य या अर्थाने ज्यावेळेस एखादी गोष्ट करणं आपल्याला कंपल्सरी आहे त्यावेळेस आपण ऑट टूचा वापर करतो. आणि एखादी गोष्ट करणं बंधनकारक आहे, काही दुसरं ऑप्शनच नाहीये, त्यावेळेस मस्ट वापरलं जातं. मस्ट आपण कधी वापरतो तर एखाद्या गोष्टीची गरज आहे किंवा ऑब्लिगेशन आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची निकड आहे, गरज आहे, ते केलंच पाहिजे असं आपल्याला कंपल्शन असतं, ऑब्लिगेशन असतं, त्यावेळेस आपण इथे मस्टचा वापर करतो. शक्यतो केलं पाहिजे असं सांगताना आपण शूड वापरतो. आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते, असे सेंटेन्सेस बघितलेले आपण, म्हणजे तू तुझ्या भावाला मदत केली पाहिजे, तू असं वागलं पाहिजे, आपण इथे शूडचा वापर करतो. त्यावेळेस आपण ते कंपल्सरी आहे असं सांगत नाहीये. पण जर आपण वाक्यामध्ये मस्ट वापरलं तर ती गोष्ट करणं अतिशय गरजेचं आहे असा त्याचा अर्थ निघतो. एक्झाम्पल बघूयात आपण. यू मस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन्स. आपण यामध्ये मस्टचा वापर केलेला आहे. हे करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते फॉलो करण्याशिवाय काहीच पर्याय नाही, आपल्याला ते करावंच लागणार आहे, म्हणून आपण मस्टचा वापर करतो. आणखीन एक एक्झाम्पल आहे, आय मस्ट लिव्ह नाव. म्हणजे आता मला गेलंच पाहिजे, इथे कंपल्सरी आहे जाणं, आता जर मी थांबले तर ते चालणार नाही अजिबात, अशा अर्थाने आपण मस्ट वापरलेलं आहे. शक्यतो एक सजेशन आहे, ज्यावेळेस आपण एखादं मोडाल अभ्यासत आहे त्यावेळेस त्याचं मराठी ट्रान्सलेशन लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. मस्टचा वापर आपण जो काही बोलणार आहे त्याची एक ऑर्डर आहे या अर्थाने देखील वापरतो. एक्झाम्पल आहे, यू मस्ट नॉट लिव्ह नाव. तू आत्ता अजिबात जायला नाही पाहिजेस, म्हणजे जो बोलतोय तो आपल्याला आज्ञा देत आहे, हुकूम देत आहे, म्हणून आपण इथे मस्टचा वापर करतो. आणखीन एक एक्झाम्पल आहे, दे मस्ट नॉट प्ले हिअर. मस्ट नॉट आपण ज्यावेळेस वाक्यात वापरतो त्यावेळेस हे करणं निषिद्ध आहे किंवा हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाऊ शकत नाही अशी तुम्हाला एक आज्ञा मिळालेली असते, हुकूम केलेला असतो, यावेळेस आपण मस्ट वापरतो. आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. आपण मे किंवा माईट जे आहे हे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरतो, पण तशाच पद्धतीची पॉसिबिलिटी अगदी खात्री जास्त आहे असं सांगत असताना आपण इथे मस्टचा वापर करत असतो. इथे खात्री जी असते ती खूप जास्त असते. एक्झाम्पल्स काय आहेत, इट इज 10, द टीचर मस्ट बी इन द क्लास. 10 वाजलेत म्हणजे शिक्षक आता वर्गातच असणार, या अर्थाने आपण इथे खात्री दाखवत आहे आणि इथे आपण श्युरिटी जास्त देत आहे, म्हणजे आपण जी काही खात्री दिलेली आहे ही जास्त असते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, शी मस्ट बी वर्किंग इन द ऑफिस नाव. याचं आपण मराठी ट्रान्सलेशन केले तर ते काय होईल, ती आता ऑफिसमध्ये नक्कीच काम करत असणार. आपण डिटर्मिनेशन दाखवण्यासाठी सुद्धा मस्टचा वापर करू शकतो, म्हणजे इथे जे सेंटेन्स दिलेलं आहे, आय मस्ट हेल्प हिम, या वाक्याचा मराठीत अर्थ काय असणार आहे, मी त्याला मदत केलीच पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या व्हर्बला म्हणजे एखाद्या क्रियापदाला मराठीमध्ये च हा प्रत्यय जोडलेला असतो आणि त्या अर्थाने आपण एखादी गोष्ट करणं गरजेचंच आहे असं सांगतो, तिथे मस्टचा वापर होतो. आणि आतापर्यंत आपण जे रूल्स बघितलेले आहेत, म्हणजे मेचा पास्ट टेन्स आपण माईट असा वापरतो किंवा मग कॅनचा पास्ट टेन्स आपण कुड असा वापरतो, पण शक्यतो शालचा वापर शुड येतो. अशाच पद्धतीने आपण मस्टचा पास्ट टेन्स वापरू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. मस्ट हे मोडाल आपण पास्ट टेन्समध्ये वापरू शकत नाही. वापरायची गरज पडलीच तर आपण तिथे हॅड टूचा वापर करतो, मस्टचा वापर आपण करू शकत नाही पास्ट टेन्समध्ये.
हे खूप महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्षात ठेवा किंवा मग लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. आपण हे या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, पण जिथे शक्य आहे तिथे मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असते तुम्हाला, त्यामुळे ही गोष्ट नोट डाऊन करा. त्यानंतर मस्टचा वापर आपण डिडक्शन किंवा इन्फरन्ससाठी करू शकतो. म्हणजे आपण इथे अंदाजच लावत आहे, ठीक आहे. आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपला अंदाज व्यक्त करत असताना देखील या पद्धतीचं मस्ट हे मोडाल वापरू शकतो. एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे क्लिअर होईल. ही हॅज अ बिग हाऊस, ही मस्ट बी रिच. त्याचं घर खूप मोठं आहे, तो नक्कीच श्रीमंत असेल. इथे आपण शक्यता वर्तवत आहोत किंवा अंदाजच काढत आहे, पण आपण जे बोलतोय ते खरंच असणार असं सांगायचं आहे आपल्याला, म्हणून मस्टचा वापर होतो वाक्यात. आणखीन एक एक्झाम्पल आहे, शी रीड्स अ लॉट, शी मस्ट बी लर्न्ड. आणि मस्ट सोबत आपण हॅवचा वापर करून हे सुद्धा एक मोडाल परफेक्टिव्ह म्हणून वापरू शकतो. ते कसं असेल बघूयात. दिस फॉर्म इज युज्ड फॉर अ पास्ट ॲक्शन ऑर सिच्युएशन इंडिकेटिंग नॉन परफॉर्मन्स ऑफ ॲक्शन. जसं आपण कुड हॅवच्या बाबतीत बघितलं होतं, शुड हॅवच्या बाबतीत बघितलं, सेम तसंच इथे आपण जर मस्ट सोबत हॅवचा वापर केलेला असेल तर भूतकाळातली ती ॲक्शन त्यावेळेस होऊ शकली नाही असं आपण सांगतो. म्हणजे आपण इथे नकारार्थी वाक्य बनवलेली असतात, निगेटिव्ह सेन्समध्ये घ्यायचं असतं. एक्झाम्पल आहेत, यू मस्ट हॅव फॉलोड इन्स्ट्रक्शन्स. याचाच अर्थ तू इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित फॉलो केलेले नाहीत, तू तसं करायला पाहिजे होतं. दुसरं एक्झाम्पल आहे, यू मस्ट हॅव लेफ्ट देम. तू त्यांना सोडणं गरजेचं होतं, पण तू सोडलं नाहीस असा अर्थ आहे. आणि नेक्स्ट आहे, आय मस्ट हॅव हेल्प हिम. मी त्याला मदत केली नाही, पण मी त्याला मदत करणं गरजेचं होतं किंवा मी त्याला मदत करायलाच पाहिजे होती. आपण या वाक्यांचे जे काही मराठी ट्रान्सलेशन्स बघत आहे, आय होप तुम्हाला यामुळे मदत होत असेल की नक्की कधी आपल्याला मोडाल्सचा वापर करायचा असतो. बेसिकली कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये यासोबतच तुम्हाला रायटिंग स्किल्सचा अभ्यास करत असताना सुद्धा मोडाल्सचा खूप फायदा होत असतो, त्यामुळे थोडंसं सिरियसली या लेक्चरकडे बघा. मग अशी आपण बघितलं बंधनकारक असणे एखादी गोष्ट, यासाठी आपण मस्टचा वापर करतो. सेम तसंच आपण ऑट टू देखील वापरलेलं असतं, पण ऑट टू हे आपल्यासाठी एक नैतिकदृष्ट्या बंधनकारक गोष्ट असते. नैतिकदृष्ट्या बंधनकारक गोष्ट म्हणजे काय, तर मॉरली राईट किंवा रॉंग. आता मॉरली आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट करणं योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे शक्यतो सोशल सर्कमस्टन्सेसमध्ये वगैरे आपण या गोष्टी मॉरली करणं गरजेचं आहे किंवा आपण असं केलं पाहिजे शक्यतो असं सांगत असताना आपण ऑट टूचा वापर केलेला असतो. Ought to expresses duty or moral obligation. It is normally used for should must when there is strong sense of moral duty, advice or indication of correct action. म्हणजे आपण जे काही योग्य करत आहोत ते करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी गोष्ट करणं कसं बरोबर आहे आणि ते केलं गेलं पाहिजे असं सांगायचं असेल तर आपण ought toचा वापर करत असतो. आणि आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला याचं नकारार्थी करायचं असेल, म्हणजे आपण काय म्हटलं की करेक्ट सेन्समध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तर आपण इथे ऑट टूचा वापर करतो. पण एखादी गोष्ट मॉरली करणं कसं चुकीचं आहे, इनकरेक्ट गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल की असं केलंच नाही पाहिजे, तर तुम्हाला नकारार्थी वाक्य वापरायचं असेल तर तुम्ही ऑट नॉट टूचा वापर करू शकता. नॉटची पोझिशन व्यवस्थित लक्षात ठेवा कशी वापरायची ते. ऑट नॉट टू असं निगेटिव्ह वापरलेलं असतं. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये आहे, थोडंसं लक्षात ठेवा. आपण एक्झाम्पल्स बघूयात ऑट टूचा वापर वाक्यात कसा होतो आणि त्यांचे अर्थ काय आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, यू ऑट टू सर्व्ह युअर मदरलँड. तुम्ही तुमच्या मातृभूमीसाठी सेवा केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुमचं काहीतरी देणं लागतं, म्हणजे तुम्ही हे करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे आणि हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे, तुमची प्रत्येकाची एक ड्युटी आहे. अशा वेगवेगळ्या सेन्सनी तुम्हाला हे लक्षात येत असेल की आपण ऑट टू कशासाठी वापरतो. दुसरं एक्झाम्पल आहे, यू ऑट नॉट टू टेक फॅटी फूड. इथे निगेटिव्ह सेन्समध्ये वाक्य वापरलेलं आहे, म्हणजे आपण असं करायला नाही पाहिजे. नेक्स्ट आहे, यू ऑट टू टेक फूड बिफोर लिव्हिंग. इथे देखील आपण ऑट टू टेक म्हणत आहे, याचाच अर्थ आपल्याला ही गोष्ट करणं जास्त योग्य आहे, म्हणजे बाहेर जाऊन परत अडचण होण्यापेक्षा आपण ती गोष्ट केली पाहिजे, असं करायला हवं, म्हणून आपण ऑट टूचा वापर करतो. ऑट टू सोबत आपण हॅवचा वापर करून ऑट टू हॅव हे एक मोडाल परफेक्टिव्ह बनवतो आणि हे आपण वाक्यात कसं वापरायचं असतं ते बघूयात. दिस कन्स्ट्रक्शन इज युज्ड इन रिलेशन टू पास्ट ॲक्शन ऑफ ड्युटी दॅट वॉज नॉट फुलफिल्ड ऑर अन ॲक्शन दॅट वॉज निग्लेक्टेड इन द पास्ट. शक्यतो हे जे मोडाल परफेक्टिव्ज आहेत हे आपल्याला भूतकाळात एखादी कृती घडायची राहून गेली किंवा तसं करायला पाहिजे होतं, केलं गेलं नाही या अर्थाने वापरलेले दिसतात. सो इन निगेटिव्ह सेन्स आपण हे मोडाल परफेक्टिव्ज वापरलेले आहेत.
आधीच्या लेक्चरमध्ये आपण शुड हॅव आणि कुड हॅव बद्दल डिस्कशन केलेलं आहे. सगळे जे लेक्चर्स आहेत आधीचे ते एका प्लेलिस्टमध्ये बनवलेले आहेत. एकदा सगळे लेक्चर्स तुम्ही सिक्वेन्सनी नक्की बघा, तुम्हाला खूप मदत होईल सगळ्या गोष्टींची. आपण ऑट टू हॅवचा वापर करून वाक्य कशी बनलेली आहेत आणि त्यांचे अर्थ कसे आपण गेस करायचे ते बघूयात. यू ऑट टू हॅव टेकन केअर ऑफ युअर वाईफ. तू तुझ्या वाईफची काळजी घेणं गरजेचं होतं. ते तुझं एक नैतिक कर्तव्य आहे की आपल्या कोणाची तरी काळजी घेणं आणि ते तू करायला पाहिजे होतंस, पण ती गोष्ट तुझ्याकडून झाली नाही हे आपण सांगत आहे. म्हणजे पास्टमध्ये एखादी ॲक्शन घडली नाही, करणं गरजेचं होतं पण तरी केलं नाही, या अर्थाने आपण हे मोडल परफेक्टिव्ह वापरतो. नेक्स्ट आहे यू ऑट टू हॅव सर्व्ड युअर पेरेंट्स. तू तुझ्या आईवडिलांची सेवा करणं गरजेचं होतं. नेक्स्ट आहे ही ऑट टू हॅव बीन प्रेझेंट ॲट द वेडिंग ऑफ हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्राच्या लग्नात उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण तो तिथे राहिला नाही. ही ऑट नॉट टू हॅव स्मोक्ड इन द बस. त्याने बसमध्ये स्मोकिंग करायलाच नव्हतं पाहिजे असं आपण म्हणतोय. हे शक्यतो सगळे एक्झाम्पल्स आपण डिटेलमध्ये वाचल्यानंतर काय लक्षात येतं, तर एखादी गोष्ट सोशल आहे किंवा आपल्या रिलेटिव्सबद्दल आहे, तर ती करणं आपलं एक कर्तव्य आहे या सेन्सनी या गोष्टी आपण वापरलेल्या असतात. म्हणजे आपली नैतिकता, आपल्या सोशल ॲटमॉस्फिअरमध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे नाही याबद्दल सगळं डिस्कशन केलेलं असतं. त्यावेळेस आपण ऑट टूचा वापर करतो. आणि शक्यतो हे पेरेंट्सचं जे एक्झाम्पल आहे हे आतापर्यंत बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेलं दिसतं. त्यामुळे पेरेंट्सची आपण काळजी घेणं गरजेचं आहे, आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, या सगळ्यांसाठी आपण ऑट टूचा वापर करत असतो. आता जे विद्यार्थी शेवटपर्यंत लेक्चर बघत आहेत त्यांच्यासाठी एक बोनस टिप आहे, ती म्हणजे मस्ट आणि ऑट टू या दोघांमध्ये बंधनकारक गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. पण जर मस्टमध्ये सांगितलेली ॲक्शन आपण परफॉर्म नाही केली तर त्याच्यासाठी आपल्याला लगेचच शिक्षा मिळू शकते. आणि हे आपण करणं कंपल्सरी आहे, ती आपली एक ड्युटी आहे. पण हे जर नाही केलं तर शिक्षा होईलच असं नाही. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूयात. एक्झाम्पल आहे शी डॅश वर्क हार्ड इफ शी वॉन्ट्स टू टॉप द मेरिट लिस्ट. या वाक्यामध्ये आता आपल्याला मस्ट हॅव वापरायचं, मस्ट वापरायचं का मस्ट नॉट वापरायचं. बेसिकली वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळत आहे की तिने असं करायला पाहिजे. तो मस्ट नॉटमध्ये आपण निगेटिव्ह सेन्सनी बोललो असतो, त्यामुळे हे वापरायचं नाहीये. आता ए आणि बी मस्ट हॅव का मस्ट या दोन ऑप्शन्सपैकी नक्की कोणता ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा, तर त्यासाठी तुम्हाला हे आपण इफ नंतर वापरलेलं जे वाक्य आहे याचा टेन्स कोणता आहे ते ओळखता आलं पाहिजे. इथे आपण काय म्हणत आहे, जर तिला पास व्हायचं आहे तर तिने अभ्यास करावा. त्यामुळे आपण इथे प्रेझेंट टेन्समध्ये बोलत आहे, म्हणजे शक्यतो भूतकाळात घडलेली कृती आहे असं आपण सांगतच नाहीये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे वाक्य आपल्याला पॉझिटिव्हली बनवायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह सेन्समध्ये नाही बनवायचं. या अर्थाने सुरुवातीलाच हे दोन ऑप्शन्स एलिमिनेट होतात. पण तरीसुद्धा टेन्सचा वापर सुद्धा तुम्ही जर लक्षात घेतला तरीही याचा आन्सर मिळाला असतं. सेंटेन्स काय असणार आहे, शी मस्ट वर्क हार्ड इफ शी वॉन्ट्स टू टॉप द मेरिट लिस्ट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी डॅश अलोन ॲज इट वॉज रेनिंग हेविली. ऑप्शन्स आहेत मस्ट नॉट लिव्ह, मस्ट नॉट हॅव लेफ्ट. आता आपण मस्टबद्दलच विचार करत आहे तर तुम्हाला माहिती आहे की या दोघांपैकी एकच कुठला तरी ऑप्शन असणार आहे. तसे स्मार्ट आहात तुम्ही. पण जर आपल्याला मस्ट नॉट लिव्ह का मस्ट नॉट हॅव लेफ्ट वापरायचं हे कसं कळणार, तर इथे पास्ट टेन्स वापरलेला आहे यावरून. एखादी कृती भूतकाळात घडलेली आहे पण ते तेव्हा तसं घडायला नव्हतं पाहिजे, या अर्थाने मस्ट नॉट हॅव लेफ्ट असं आपल्याला वापरावं लागेल. शी मस्ट नॉट हॅव लेफ्ट अलोन ॲज इट वॉज रेनिंग हेविली. म्हणजे इथे हा हॅव शब्द येणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कृती भूतकाळात घडली होती हे सांगायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रिन्सिपल टू अ स्टुडंट यू डॅश विथ बॅड गर्ल्स. ऑप्शन्स आहेत मस्ट नॉट मिक्स, कॅन नॉट मिक्स, मे नॉट मिक्स. आपण कॅन आणि मे जे आहे हे शक्यतो पॉसिबिलिटी वर्तवण्यासाठी किंवा शक्यता दाखवण्यासाठी वापरतो थोडक्यात. पण आपल्याला इथे प्रिन्सिपलकडून सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्याला किंवा स्टुडंटला, त्यामुळे इथे मस्ट वापरणं गरजेचं आहे, कारण ही ऑर्डर आहे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला मिळालेली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी डॅश अलोन ॲज इट इज रेनिंग हेविली. काही जणांना वाटू शकतं वाक्य रिपीट झालेलं आहे का, पण हो वाक्य रिपीटच आहे, पण टेन्स मात्र इथे वेगळा आहे. इज वापरलेला आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. मग इथे आपण मस्ट नॉट हॅव लेफ्ट आपण मगाशी वापरलं होतं, तिथे वॉज वापरलेलं, हे सेंटेन्स नसणार.
मस्ट नॉट लिव्ह वापरायचं आहे कारण आपल्याला प्रेझेंटमधली वाक्यरचना करायची आहे. शी मस्ट नॉट लिव्ह अलोन ॲज इट इज रेनिंग हेविली. आत्ता बोलत असताना मस्टचा वापर करायचा आहे. जर वाक्यात हॅवचा वापर झाला तर ती क्रिया भूतकाळात झाली असती असं आपण सांगतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे देअर डॅश समथिंग रॉंग विथ द कुकर टुडे. इथे पण आपल्याला टेन्स लक्षात येत आहे. टुडे आपण इथे प्रेझेंट टेन्ससाठी वापरलेलं असतं, त्यामुळे या वाक्यात आपल्याला इथे मस्ट बीचा वापर करावा लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्वाती इज जेंटल हर सिस्टर डॅश इट. म्हणजे स्वाती नावाची जी मुलगी आहे ती खूप जेंटल आहे, मृदू आहे. ती हे करणं शक्यच नाही, म्हणजे नक्कीच तिच्या बहिणीने केलेलं असणार. त्यामुळे खात्री दाखवत असताना आपण इथे मस्ट हॅव डनचा वापर करत आहे. 23rd एक्झाम्पल आय एम शुअर द प्रिन्सिपल डॅश इन हिज रूम. इथे आपण शुअर हा शब्द वापरलाय, हा आपला कीवर्ड आहे. म्हणजे ते तिथे आत्ता असणारच असं आपण सांगत आहे, ठासून सांगायचं आहे आपल्याला, म्हणून इथे मस्ट बीचा वापर होणार. आता ऑट टूचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते बघूयात. यू डॅश ओबे युअर पेरेंट्स. म्हणजे आपण आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत किंवा आपण त्यांना आदर दिला पाहिजे, या अर्थाने हे वाक्य आहे. आणि हे आपल्याला एक मॉरल ऑब्लिगेशन सांगतं, म्हणून ऑट टूचा वापर होतो. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू डॅश स्टूड बाय युअर सिस्टर व्हेन शी वॉज इन डिफिकल्टी. इथे व्हेन शी वॉज इन डिफिकल्टी ही आपल्याला एक पास्ट फ्रेज दिलेली आहे, म्हणजे पास्टमधला आपल्याला इथे टाईम फ्रेज आपल्याला लक्षात येत आहे, म्हणून इथे आपण ऑट टू हॅवचा वापर करायचा आहे. आणि आपल्या बहिणीला मदत करणं, भावाला मदत करणं, आईवडिलांची रिस्पेक्ट करणं, थोडक्यात आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी आपण काहीतरी करणं, हे आपल्याला एक मॉरली योग्य गोष्ट आहे असं सांगत असतं, म्हणून ऑट टू हॅवचा वापर करायचा आहे. शुड हॅवचा वापर आपण इथे करू शकत नाही. 25th एक्झाम्पल जे आहे त्याचा आन्सर असणार आहे बी ऑप्शन इज करेक्ट. यू ऑट टू हॅव स्टूड बाय युअर सिस्टर व्हेन शी वॉज इन डिफिकल्टी. आपण ही जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे हे फक्त आपण पुस्तक वाचण्यासाठी नाही चालू केलेली, म्हणजे आपण जे फक्त पुस्तकात दिलंय तेवढंच वाचतोय असं अजिबात नाहीये. आपण या लेक्चर सिरीजमध्ये तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे जरी लेक्चर्स बघितले तरी थ्रू आउट सगळीकडे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आलेला आहे. जे पुस्तकात सांगितलेलं आहे ते एक्सप्लेन करून सविस्तरपणे मराठीतून व्यवस्थित विश्लेषण करून त्यानंतर जिथे गरज आहे, जिथे शक्य आहे तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिलेली आहे. तुम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जो काही वेळ इन्व्हेस्ट करत आहात अभ्यास करण्यासाठी त्याचं तुम्हाला 100% युटिलायझेशन करता यायला पाहिजे, म्हणून मी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात, एका ठिकाणी अभ्यासता याव्यात यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. तुम्हाला जर हे एफर्ट्स आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.